नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. आज आरक्षणाबद्दलचा हा पहिला मी व्हिडिओ टाकत आहे. गेले कित्येक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जो एक सामाजिक प्रश्न गाजत आहे तो म्हणजे मराठ्यांचं आरक्षण. या मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून एक मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. हे आपल्याला प्रत्येकाला माहीतच आहे. तर आपला या उपोषण करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे की आपल्याला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण टिकलं पाहिजे. संविधानाच्या पातळीवर ते पात्र झालं पाहिजे आणि सर्वांना मग त्याचा लाभ घेता आला पाहिजे. मागची जी पुनरावृत्ती व्हायला नको आहे की सरकारनं दिलं आणि सुप्रीम कोर्टानं घालवलं, तर अशा पद्धतीचं आरक्षण आपल्याला नको आहे. तर त्याच्यासाठी आपण जे काही गावोगावामध्ये प्रत्येक ठिकाणी सकाळी उपोषण, काही ठिकाणी आमरण उपोषण आणि मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे काही कित्येक दिवसापासूनचं जे उपोषण चालू आहे ते उपोषण या आरक्षणासाठी एक जो योग्य ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर हे आपलं जे उपोषण आहे ते उपोषण चाललं होतं. परंतु मध्यंतरी मागच्या 2 दिवसामध्ये अशा काही घटना घडल्या की काही या आरक्षणासाठी गालबोट लागणाऱ्या त्या ठरलेल्या आहेत. तर अजून आपल्याला खात्रीनं सांगता येत नाही की जे काही बीड आणि धाराशिवमध्ये जे काही झालेलं आहे त्याच्या पाठीमागे आपले मराठी मावळे असतील असं नाही, शिवरायांचे मावळे असतील याची कुणीही खात्री देत नाही. कारण काय, तर जो शिवरायांचा सच्चा मावळा आहे तो अशा विध्वंसक कार्याला कधीच थारा देत नाही आणि त्यांचं हे कृत्य नाही. खरंच सांगतो तुम्हाला मित्रांनो की जे शिवरायांचे मावळे आहेत ते कदापिही असलं कृत्य त्यांच्या हातून घडणार नाही. कारण आम्हाला शिकवण आहे माझी जिजाऊची, शिवरायांची, छत्रपती संभाजीराजांची, की आम्ही लढणारे मावळे आहोत, कुणाला तरी नुकसान पोहोचवणारे आम्ही मावळे नाही आहोत. आणि ही प्रत्येक आपल्या समाज बांधवांनी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं जे आंदोलन चालू आहे, जी आपली जी मागणी आहे ती आपल्याला घटनेच्या नियमात बसून घटनेनं जे आपल्याला जी तत्व सांगितली आहेत तर त्या तत्वानंच आपल्याला हा आपला आरक्षणाचा लढा लढायचा आहे. परंतु काही ठिकाणी असे जे प्रकार झालेत तर त्याचं समर्थन कुणीही करू नये आणि कुणीही करणं शक्यही नाही. जर काही घडलेलं जर असेल अनुचित प्रकार जे घडले ते खरेच खूप बेकार आहेत, ते समर्थनार्थ नाही आहेत. कुणीही त्याला पाठबळ देता कामा नये, तशाला खतपाणीही कुणी घालता कामा नये. तर आपला जो आरक्षणाचा जो लढा आहे तो जो चालू आहे आपलं साखळी उपोषण, राजकीय पुढाऱ्यांना बंदी, तर ही जी आरक्षणाची जी लढाई ही ह्याच पद्धतीनं संवैधानिक मार्गाने चालली पाहिजे आणि याला कुठेही गालबोट लागायला नको आहे. कारण की आपला इतिहास आहे की आपण 58 मोर्चे काढले, लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले, पण कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि याची नोंद सगळ्या जगानं घेतलेली आहे. आणि आपण मराठी एक जर ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस नवीन इतिहास घडवत असतो. तर मित्रांनो, तर आपले सगळे अशी परिस्थिती निर्माण झाली की प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला आरक्षण मिळालंच पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु त्याचा मिळवण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपला योग्य पद्धतीनं पाहिजे. कुठंतरी दंगे धोपे करून, गाड्या जळून, कुठंतरी आगी लावून आपल्याला आरक्षण मिळणार नाही. एक सांगतो मित्रांनो, जर आपण या पद्धतीनं जर कोणी जर करण्याचा प्रयत्न करत असेल तर काही दिवसांमध्येच हा आरक्षण निश्चितपणे गुंडाळणं या सरकारला सोपं जाणार आहे. म्हणून माझ्या भावांना, सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की आपण हा मार्ग अवलंबू नये. जरांगे पाटील, इतर जे काही आपले जे मार्गदर्शक आहेत त्यांनी जे मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आपल्या आरक्षणाचा जो लढा आहे तो आपण लढला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही तरुण मुलं
काही माणसं भावनाप्रधान असतात आणि ते भावनेच्या आहारी जाऊन टोकाचं पाऊल उचलत आहेत. कित्येक ठिकाणी आत्महत्यासारखे प्रकार घडलेले आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही समस्येवर आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. आपल्याला या निसर्गानं, आपल्याला या देवानं इतकं चांगलं आयुष्य दिलंय, तर ते काहीतरी करण्यासाठी म्हणून आपल्याला इथं या धर्तीवर पाठवलेलं आहे. तर त्याचा सदुपयोग करा. असं कुठंतरी भावनेच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य संपवू नका. हा तर आपला प्रश्न आहे. आपण शिवाजी महाराजांचे, शिवरायांचे मावळे आहोत आणि शिवाजी राजांनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे, रडायला नाही शिकवलं. निश्चितपणानं आपण लढलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटपर्यंत त्यांच्यावर सारखी सारखी संकट येत आलेली आहेत. त्यांचं पूर्ण जर जीवन चक्र जर बघितलं तर ते संकटानं भरलेलं आहे, पण ते कधीच हारले नाहीत. त्यांनी लढा दिला आणि त्यातून मग हे आपलं एवढं मोठं स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. तर तसं आपल्याला आज शिवाजी महाराजांसारखी तलवार घेऊन आपल्याला लढायचं नाही आहे, तर आपल्याला आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आपल्याला जे काही राज्यघटनेने हक्क दिलेले आहेत त्याच्या जोरावर, त्याच्या नियमावर हे आरक्षण मिळवायचं आहे. म्हणून आपली बुद्धी तेज ठेवा. कुठल्याही आपवेला, कुठल्याही गोष्टीला, अशा निरर्थक गोष्टीला बळी पडू नका, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि संविधानिक मार्गानेच हा आरक्षणाचा लढा चालू द्या. आत्महत्या भावानो कुणीही करू नका. आपल्याकडे एक म्हण आहे की सिर सलामतो पगडी 50. हो, आपण जर गेलो तर आरक्षण मिळून काय फायदा आहे? किंवा आपण एखाद्या विध्वंसक अशा घटनेमध्ये जर पुराव्यानिशी जर आपण जर सापडलो तर आपलं करिअर बर्बाद होण्याची शक्यता आहे. तर माझी खरंच सांगतो मित्रांनो, माझी खरंच कळकळीची विनंती आहे की या मार्गाचा तुम्ही अवलंबच करू नका. थोडासा वेळ होईल आपल्याला आरक्षण मिळायला, परंतु ते आपण मिळूच. निश्चितपणे आपण सगळे एक झालो तर आपल्याला माहित आहे की आपण ज्यावेळेस एक होतो, आत्तापर्यंतचा इतिहास आहे की आपण नवीन एक क्रांती घडवत असतो. सहसा असं म्हणतात की मराठी लोक होत नाहीत, परंतु झाले तर मग पुढल्याचा धुराळा उडवल्याशिवाय राहत नाहीत. आमचा हा इतिहास आहे की आम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा धुराचे लोटच्या लोट आपण उडवू शकतो. इतकी ताकद आमच्या मनगटामध्ये आणि आमच्या घोड्यांच्या टापामध्ये हा आमचा इतिहास आहे. तर त्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की संविधानिक मार्ग सोडून कुठल्याही मार्गाचा तुम्ही अवलंब करू नका. सरकारला सुद्धा जाग येत आहे. आपल्या समाजातले, इतर समाजातलेही पुढारी आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि सर्व इथला जो महाराष्ट्रामधला जो सगळा जो समाज आहे तो आपल्याला पाठिंबा देतोय. काही जणांचा विरोध असू शकतो, तात्विक विरोध असू शकतो, तो आपण मान्य करू. परंतु तसं पाहायला गेलं तर खूप मोठा समाज आपल्या पाठीमागे आहे. कुणाचाही आपल्याला विरोध नाही आहे. तर आपल्यासाठी हा समाज आपल्याला मदत करतोय. तर त्यांचाही आपण विशेष आभार मानलंच पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा जो आरक्षणाचा लढा आहे तो आपण लढला पाहिजे. परत एकदा माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपल्याला आरक्षण नक्की मिळेल, परंतु आपल्या काही ज्या घटनेमधल्या ज्या तरतुदी आहेत, जे काही नियम आहेत, जो काही कायदा आहे, तर त्या कायद्याचाही अभ्यास आपल्याकडे खूप खूप मोठमोठे वकील आहेत, ते करतच असतील. त्यांनी करावं आणि यातून एक निश्चित असा मार्ग काढावा की ज्याच्यामुळं आपल्याला हे आरक्षण मिळेल आणि ते कायमचं टिकेल. तर या पद्धतीनं आपण ही लढाई लढली पाहिजे, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय.